ठेचा बनवण्यासाठी या ठिकाणी मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 20 ते 25 मिरच्या आहेत आणि सगळं मेजरमेंट एका लहान चमच्याने घेतलेलं आहे। नॉर्मल चमचा आहे। 1 चमचा मीठ घेतलंय। मीठ खरं तर चवीनुसार घ्यायचंय। 2 चमचे जीरा, पाव चमचा मेथी दाणे आणि 3 चमचे पांढरे तीळ घेतलेत। 20 ते 25 लसूण पाकळ्या। सगळ्यात आधी आपल्याला मेथी दाणे भाजून घ्यायचे आहेत। हाताला कडक लागेपर्यंतच गरम करायचे आहेत। ते ऑलरेडी कडवट असतात, मग जास्त भाजलं गेलं तर ते अजून कडवट होतात, त्याच्यामुळे जास्त नाही भाजायचंय। भाजून झाल्यानंतर हे भरड करून घ्यायचंय अशा पद्धतीनं। आणि मिरच्या सुद्धा भाजत असताना मी मोडून घालतीये छोटे तुकडे करून, म्हणजे चांगलं भाजलं जातं। आणि मिरची जर चांगली भाजली गेली तर पोटाला त्रास होत नाहीये। काही जणांना ठेचा सोसवत नाहीये पोटाला, तर त्यासाठी चांगलं भाजून घ्यायचंय। लसूण मिरच्या हे सगळं भाजून घ्यायचंय। थोडंसं तेल घालून भाजायचंय। एक चमचा तेल घालतीये। हवं तर आणखीन 1 चमचा घालू शकता छोट्या चमच्यानी। हे छान असं भाजून झालेलं आहे। थोडं थोडं याच्यावरती डाग सुद्धा दिसायला लागलेत। भाजून झाल्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि तीळ सुद्धा घालायचं आहे। तवा गरम असतो त्याच्यामुळे ते भाजले जातात। मंद आचेवर भाजायचं आहे। हे छान असं भाजून तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर मेथीची जी आपण भरड करून ठेवली आहे मेथी दाण्याची, ती याच्यामध्ये ऍड करायची आहे। हवं तर याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा वापरू शकता। मी या ठिकाणी तीळ वापरलेले आहेत। हे सगळं मिक्सरमध्ये भरड करून घ्यायचंय। मीठ घालतीये। जास्त बारीक नाही करायचंय, अशा पद्धतीने करून घ्यायचंय। चालू बंद करून ग्राइंड करायचंय। आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचंय। थंड झाल्यानंतर अर्धा लिंबू याच्यावरती पिळायचंय। ठेचा तयार झालेला आहे। भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता। दही भाकरी आणि ठेचा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।